जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून. आज आपण राजेगाव या गावामध्ये आलेलो घाटांजी तालुक्यातील शेवटचं गाव केळापूर तालुक्याला लागून असतं पंचायत समिती घाटांजी. मला एक दुःख होते, शिक्षक तज्ञ म्हणून जेव्हा जिल्ह्यामध्ये काम करतो तेव्हा एखाद्या शाळेला जर भेट दिली त्या ठिकाणी शिक्षकही भेटत नाही आणि शाळेची दुरावस्था एवढी आहे का भयंकर दुरावस्था आहे. 13 युक्त 14 युक्त 15 युक्त आयोग झाला, 30% ग्रामपंचायतला फंड येतो, शाळेच्या सुधारणी करतात. एक शिक्षक प्रेमी म्हणा किंवा शिक्षक सहाय्यक म्हणा किंवा कंत्राटी बेसवर सरकारच्या माध्यमातून शिक्षक नेमले जात आहे, परंतु या शाळेला ते पण नाही आहे. या शाळेची कमतरता एवढी भासली. खूपच आज दिवस मंगळवार आहे, 13 फेब्रुवारी आहे आणि 2024. या सर्व गोष्टीमध्ये आजच्या लेखनात ते शाळा सकाळी घेतली असे सांगितले जातात आणि मुलं या शाळेचे बाहेर फिरत आहेत. या गोष्टी सर्वात मोठं दुर्दैव आहे. असं जर असलं तर येणाऱ्या काळामध्ये मुलांचं भविष्य हे भविष्य राहणार नाही, ते कुठेतरी आपलं रोजबरोजच्या मार्गावर लागणार आणि या लेकरांचं भविष्य सुद्धा घडणार नाही. आपण आता समोर पण पाहू.